नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी लाईफ या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आहे कापूस पिकाला शेवटची फवारणी कोणती करावी। तर प्रोपेक्स सुपर त्यामध्ये आहे 4% सायपरमॅथ्रिन ESC मध्ये आणि प्रोफेनोफॉस 40% आहे। कोणतंही एक घेऊ शकता किंवा सायपर किंवा रॉकरचं प्रोफेनोफॉस आहे। प्रोफेनोफॉस 40%, सायपरमॅथ्रिन 4% EC मध्ये आहे। दोन्हीपैकी कोणताही एकच घेऊ शकता। हे फवारणी म्हणजे आखरीची शेवटची आहे, कारण बोंडअळी आपल्या कापसावर आळी नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला मित्रांनो शेवटची फवारणी करणे अतिशय महत्त्वाची आहे। चला तर बघूत मग आपण पुढचा। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता जी फुलपाती आहे, तर ही फुलपाती आहे। तर यामध्ये बोंडअळी न येण्यासाठी आपल्याला इथे या बोंडअळीसाठी एक प्रोफेनोफॉस फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे। हे बघू शकता इथं पाती बघा, पाती फुल। तर इथे एक फवारणी आज चालू आहे या प्लॉटमध्ये। तर तुम्ही पण मित्रांनो लवकरात लवकर फुलपाती असेल तर लवकरात लवकर प्रोफेनोफॉस, सायपरमॅथ्रिन किंवा सायपरमॅथ्रिन 25 SCचं हे पण घेऊ शकता। जी बोंडअळी आहे तर ती बोंडअळी आपल्या कापसावर नाही आली पाहिजे, त्यासाठी एक कीटकनाशक घेणे आवश्यक आहे। एकच घेऊ शकता, त्यासोबत कुठलंही टॉनिक किंवा मायक्रोन्यूट्रन्स किंवा खत घेणे काही गरजेचे नाही। हे बोंड बघू शकता। तर या बोंडामध्ये अळी न येण्यासाठी आपल्याला इथं एक फवारणी करणे आवश्यक आहे। ती फुलपाती आहे, तर याच्यामध्ये पण नाही येण्यासाठी आपल्याला स्प्रे करणे आवश्यक आहे। त्यासाठी लवकरात लवकर इथे फवारणी आपल्याला घेणे आवश्यक आहे। आता कसा हा प्लॉट हिरवागार फुलपाती आहे, घाटर झालेले आहे शेंड्यावर पण बघू शकता। टणक वजनदार चांगल्या क्वालिटी बघू शकता, बोंड मोठे झाले अजून। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट फुलपाती आहे आणि हिरवागार आहे त्या शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर फवारणी घेणे आवश्यक आहे। एक सायपरमॅथ्रिन 25 SCचं किंवा प्रोफेनोफॉस असलेलं कुठलंही एक घेऊ शकता तुम्ही। त्यासोबत तुम्हाला बोंडाचं वजन मोठं होण्यासाठी त्यासोबत एक 0050 विद्राव्य खत तुम्ही घेऊ शकता प्रतिपंप 80 ग्रॅम। बोंडाची साईज मोठी होण्यासाठी तिथे आपल्याला आवश्यक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।